विठ्ठल दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कुर्बाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री ज्योतिगुरु तुकोबांचा असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। थोडासा परिहार देणे ही वक्त्याचं कर्तव्य ठरतं। ज्या ज्ञानोबांच्या तुकोबांच्या बदस वर्षांनी पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठं गाव जाहूर तसेच आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आणि आज अग्निकुंड आहे, बरोबर का नाही सावकार? वा वा। आणि त्या अग्निकुंडातून अख्खे गावकरी त्या प्रवेश करतात म्हणजे आपल्या गावाची म्हणजे भाग्य पाहिजे। आणि तुम्ही सगळे महादेवाचे भक्त आहेत, त्याच्या अग्नीतून कुंडातून जायला कोणाचंही हे नाही, म्हणजे महादेवाचे भक्त लागतात मोठे मोठे। थोडं टाळी वाजवा थोडं। खोल्याच्या पोरी, पळून जाणारे पोरं, बापाला धोका देणारे पोरी झाले ना सर्व, म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून, म्हणजे आजच घेऊन टाकतो मी। भाग्य पाहिजे ना, भाग्य नाही ना ह्याच्यातलं एक जणी माणूस करू शकत नाही, भाग्य पाहिजे। मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? भाग्य पाहिजे। देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे। आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे, म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा पक्वान्यांसाठी जोरदार टाळी वाजवा। आणि आपल्यासाठी ते बीडून आलेले आहेत, आणि साधे पक्वाचे नाहीत, ते भरत अण्णाचे सख्खे भाऊ आहेत। वा शत्रुघ्न पटाडे महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा। म्हणजे आपल्या गावात आले मग आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना, थोडं पक्वाजानं थाप मारली, थोडं टाळी वाजत जा, हे कधी चमकल भरोसा नाही। किती वर्षाचं तप आहे आपल्याला काय माहितीये का? नाही, 20 30 वर्षाचं तप आहे। फुकट गावला आपल्या बापाची पेन नाही, कोणी उठायचं माझ्या परला पकवा शिकवा, तू खाली बस, काय नाही येण्यावणी करतो। इथं गायक आहे ना, 10 वर्षाचं तप आहे। गायकाचंच पोरग गायक होऊ शकत नाही, ते येडं होऊ शकतं, येडं, आणि तसं जमत नाही। आणि माझे बाबा माधवराव पाटील पैलवान, आणि त्यांनी पैलवानकी केली, ऐका चित्त देऊन कीर्तन आहे का, त्यांनी पैलवानकी केली, पण त्यांनी पैलवानकी केली, त्यांचं एकही लेकरू पैलवान झालं नाही, तसं होतच नाही। विठाल 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 विठाल, साधे पैलवान नाही, आपले जाऊरती शान येते, बरोबर का नाही सावकार? तसेच सावकार आहेत, अजून जेजराव पाटील आहेत। जेजराव पाटील कुठे गेले?
आणि तसे बाप पाटील आहेत, बाबांसाठी पण टाळी वाजवतो. आणि चोपदारसाठी पण जोरदार टाळी वाजवा. आणि तेवढं ते हांडा घेऊन म्हणजे सोपं नाही. तुम्ही म्हणा महाराज ती रिकामा असेल, रिकामा नाही, पाणी भरून नाही. आणि ते बारामतीहून आपल्यासाठी आलेले आहेत. टाळी वाजवा थोडं. सोमनाथ कुठे गेली दुसरी? तुम्ही पण गावातलेच आहे ना, बाहेर गावचे? वा, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. विठाल आणि या समस्त गावकरी मंडळी सर्वांनी मिळून माऊली महाराज जाऊरकरची तारीख घेतली. जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवतं, वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानाच्या उद्घाटनाला ठेवतं, वर्षात दुसरं दुकान झालं. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवतं, नाही 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 नाही, तो माणूस 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेला? आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं, मग आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला हो करा. जेव्हा नामदेवरायचे वडील धामू शेट्टी घरी नव्हते, तेव्हा नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. काय सांगितलं? ऐ पोऱ्या, काय सांगितलं? उठ तू, उठ उठ, घाबरू नको, आपलंच आहे, उठ. आता आपल्या आई काय म्हणते? दाखवून ये, खाली बस. तसं नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेव महाराज निघाले, देवाचे पुढे नैवेद्य ठेवला, देव का खायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात, देव खातो, पण आज मी आलं तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय? तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला शपथ घातली, देवा तू जर माझ्या हातचा नैवेद्य नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करेन. दगडाची मूर्ती खाऊ शकते का? दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही नामदेव महाराजांच्या हातातून. म्हणून म्हणतात पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, ओ पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, हो 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 देवती मागती नाम्यासवे, देवती मागती नाम्यासवे, जेवती मागती नाम्यासवे, जेवती मागती नाम्यासवे, मूर्ती थरथरा कापते, हो पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, हो पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, हो पाषाणाची मूर्ती थरथरा कापते, पाषाणाची मूर्ती थरथरा कापती, जेवती मागती नाम्यासय. दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही, पण नामदेव महाराजांच्या हातातून खाली. एवढा चमत्कार आहे. म्हणून महाराज म्हणतात कोण केताय भगवान खाते नाही
नामदेव राय की तरह तुम खिलाते नहीं। कौन कहता है भगवान आते नहीं। द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं। माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं। कौन कहता है भगवान रोते नहीं। राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया। राधा बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया। राधा है बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया। राधा बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया। राधा है रो क्या क्या पीड़ा होती है। क्यों दर्द उसका है। क्यों आंखें रोती है। एक बार तो कर देखो मेरे सावरिया। राधा है रो कहे हो। एक बार तो राधा कर देखो मेरे सावरिया। राधा है रो एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया। राधा रो रो कहे हो। खाऊ घालण्यामध्ये आहे ना प्रेम असलं पाहिजे। देव कोणाचंही हातातून खाऊ शकत नाही। खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे ना। आणि खाऊ घालण्यामध्ये आपला असला आपण आपल्या डाव्या हातात काठी अशी लपवलेली आणि उजव्या हातात ती भाकरी। ती कुत्रा जवळ आलं ती भाकरी त्याला मागं करायचं आणि काठीचा ठोका टाकायचा। असंच आहे ना ज्या अर्थी आपल्या हाताने कुत्र सुद्धा खात नाही देव तो सोडूनच टाकतो। आणि तेवढंच नाही नामदेवाच्या कीर्तनात नाचले आणि कुठं नाचले। एकच टाळी झाली चंद्रभागे वाळ पंजे। एकच
घंटीची पूजा सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही कर बापाचाच नाही सोनूचा कसं राहील येण्यावाने काय करत होतो अनबाई वाड्या वड्या आणि राहतो भाड्याच्या घरात राहायला घर नाही अरे भाड्याच्या घराला तुम्ही किती सजवा किती नटवा आणि किती रंग द्या एक दिवस ते आपल्या हातातून झालाय पूर्वी गाणे नाही चांगले होते पाऊले चालत वाट पाऊले चालत पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट ते गाणं गेलं दुसरं आलं धनी मलाई दाखवाना इथून आई पंढरे धनी मलाई दाखवाना ते गेलं दुसरं आलं चल ग सखे पंढरे जय हरे विठ्ठल ते गेलं दुसरं आलं धनगरवाड्यात घुसला ग हे धनगरवाड्यात घुसला ग बाई धनगरवाड्यात घुसला 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 गेलं काही सुरू अरे देव का रिकाम आहे का कोणत्या पण वाड्यात घुसायला काय पण नवीन काढायचं आणि आला बाबूराव मग बाबूराव इथं काय येत नाही तिथंच का जातो प्यायला भेटतं ना बाबूरावला विठाला थोडी इथं नाचत जाय बालतानी टाळ माळ बुका वार काही संभ्रायचं इथं नाचलं पाहिजे ना तुला काय तिथं गोळा उठलाय रे इथं नाचलं पाहिजे म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी वाह 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 जय हो अरे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपला मुझगिरा ज्ञानदीपला मुझगिरा नाचू कीर्तनाचे रंगी 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 कीर्तनाचे रंगी इथं नाचलं पाहिजे ना विठाला संताचा आणि देवाचे आतुरत प्रेम आहे तुम्ही म्हणाल महाराज संत कोणते संत तर भरपूर आहेत आणि तुकोबारायांनी वारी केली सोपं नाही आणि तुकोबारायांनी वारी केली त्याच्या संताचं आणि देवाचं प्रेम आहे
आणि वारकरी वारी करतात त्याच्यात आवड आहे. जेव्हा देवा मात्र आहे, जेव्हा देव देवाची वारी करतो त्याच्यात सुंदर जसं प्रेम आहे. ऐ कोणी बोल नका, कोणी बोल नका, बोल नका. विधान आहे, तुम्ही मला कोण? महादेवजी. आपल्या पहिलं वारी केली त्या महादेवजीनं, पंढरीची वारी. पंढरीची वारी केली. महादेवजी निघाले पंढरपूरला आणि तिकडून पार्वती माता आले. कुठं चालले महादेवजी? हातामध्ये पताक घेऊन पंढरीच्या वारीला. आम्हाला येऊ वाटत नाही का? अय पार्वती, तुला काय नांदेड मधलं काय फिरणं वाटलं का काय? तिथं 11 लाख 12 लाख यात्रा असती म्हणतात. तुझ्यानं जमत नाही. नाही मी येणारच. मग महादेवाला हाच म्हणावं लागल. इथं चांगले चांगले सुद्धा हाच म्हणतात बायको पुढं. हाच म्हणावं लागल, हाच. मग सर्व पार्वती माता महादेवजी निघाले पंढरपूरला आणि ही गोष्ट गणपती बाप्पांना कळाली. अय महादेवजी कुठं चालले? पंढरीच्या वारीला. मग तेव्हा महादेवजीनं सांगितलं, पहिलंच ढेलच्या ढेल आहे, पोट मोठं आहे ना, आपलं बाळ कसं चालायचं? मग तेव्हा नंदी पण आला. गेले नंदीवर बसून सगळे. मग पार्वती माताने सर्व ते पंढरपुराची गर्दी पाहिल्या बरोबर पार्वती माता म्हणू लागली, आता मी येणार नाही, तुमचा पांडुरंग आणि तुम्हीच जावा, म्हणजे मी नाही येत. मग राहिले किती? बोलत चला, राहिले किती? 3. निघाले किती होते? 4. राहिले 3. मग निघाले. मग तेव्हा लोक आडवाच झेंडा करू लागले. इथं काय आम्हाला मारायला आणला काय नंदी? मग तेव्हा महादेवजीने सांगितलं, नंदी तू आता इथं थांब मारुती पुढं. म्हणला मार तू. नंदी काय म्हणला, भगवान महादेवजी मी तुमच्याशिवाय कुठं नाही थांबणार. मी काय कलियुगातला नंदी आहे का काय? महादेवजीने सांगितलंय, मारुती माझाच अवतार आहे. नाही मी मान्य नाही करत. मग नंदीनं सांगितलं, प्रमाण सांगा. नंदी सुद्धा प्रमाण मागतोय. महादेवजीनं सांगितलं, ऐसा पुत्र दे हे गुंडा दादा दे लोके देना, दादा दे ऐसा पुत्र दे गुंडा दादा दे लोके देना, दादा दे लोके देना, दादा दे लोके देना. मारुती वजनदार अवतार आहे. माझाच अवतार आहे, धाम त्याच्या पुढे. नाही मी मान्य नाही करत. तू कोणाच्या पोटी आले? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. वजनदार माता होती ती, सोपं नाही. तिच्या पोटी आलाय, सोपं नाही. माझाच अवतार आहे. मग तिथं थांबला नंदी. मग राहिले किती? 2. गणपती बाप्पा आणि महादेवजी. मग महाद्वारापर्यंत आले. मग पायऱ्याच पायऱ्या. मग त्या महादेवजीने सांगितलं, गणपती तू पहिला ढेल आहे, तू आता बाजूला हो म्हणले. बाजूला हो. गणपती काय पण आणतो, बासुंदी कढी काय पण गोड आणतो. महादेवजी अशी फिट बॉडी आहे ना. मग गणपतीला सांगितलं, तू आता इथंच थांब. अजूनही तुम्ही पंढरपूरला जा, महाद्वारापाशी गणपती नावाचं मंदिर आहे तिथं, आणि तिथं पाया पडत जा. मग राहिले किती? 1. महादेवजी. मग तेव्हा आले पांडुरंगापाशी. पांडुरंग आनंदमय, आनंद झाले. पांडुरंगाला आनंद वाटला. मग तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, महादेवजी मी देव आहे, देव, पण तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही महादेव आहे. आता माझ्याकडे कोणतीच जागा शिल्लक राहिली नाही. आता तुम्ही माझ्या डोक्यावर बसा. डोक्यावर बसले. सोपं आहे का? महादेवजी सुनावारी करतात. विठाला विठाला देवाची वारी देव करतोय. सोपं आहे का? मग तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, देवा हे
चुकीचं झालं महादेवजी, हे चुकीचं झालं. मी तुमच्याकडे आला पाहिजे पण तुम्हीच माझ्याकडे आले. मग तेव्हा महादेवजीने सांगितलं, पांडुरंगा मी देव म्हणून मला अवतार आलो नाही, मी वारकरीचा अवतार घेऊन आले. मला कुठेतरी जागा द्या. पांडुरंगाने आपल्या डोसक्यावर जागा दिली. विठाल आणि तू कोमानाही जायचे पंढरीच्या वारीला. गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, मग पुंडलिक करायचे, दर्शन घ्यायचे, मग भगवंताकडे जायचे. पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. पुन्हा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला. मग पुन्हा कार्तिकी वारीला यायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. मग आता शेवटचं दर्शन मग मात्र तुकोबारायांचे आशुर भरून यायचे. तुकोबाराय म्हणायचे, झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा निघालो, वाचून जाऊन आलो तर पुढच्या वारीला येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. पुन्हा अजून पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. देव म्हणू लागले, तुकोबाराय पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे, उपदेश काय. म्हणून हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या
कन्या जब मायर छोड़ती है पिता दीवार पे सर पटक 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 के लढतात. येरी लढणार नाही. त्याचं कारण आहे ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. निस्वार्थ. तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का करू शकत नाही? मुलाला विचारा. काय नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे. मग एकदा म्हातारा मेलं मग अख्खी तिजोरी आपली. मुलगी तशी नाही महाराज. जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूं ना, मेरा को पता है जब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ. निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. तुम्ही म्हणाल ते कस काय? तर सांगतो भजन करा. विठाल विठाल कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग? नहीं है बेटी. ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, आणि ते नाश्ता केले नाहीये, आणि ते कोणाशी बोलत नाहीये, आणि ते तिथेच बसून आहे. तू घे जेवून. काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते. आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय चिपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करू का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर म्हणून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला. मुलीला कवटाळा. मुलीने विचारलं की का लढता बाबा? का लढता? बेटी जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवते. मला असं वाटते की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय
50 असू द्या आणि मुलगीच्या सासरला नंदायला जात असते ना, एका वर्षात बाप सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि सांगते, दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते, बाबा येतो बर का बाबा, येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याचं मग जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का नाही बा. आपण जर कुठं कीर्तनाला गेलो ना, आपली जर चप्पल विसरली ना, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो, अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे त्या बापानं तर हाताच्या फोडासारखा सांभाळ केला, त्या बापानं नानाचं मोठं केलं, त्या बापानं बोधून चालवायला शिकवलं. तीच मुलगी आज सासरला नंदेला जात असते, कालंना नाही बा. आपलं किती दुर्भाग्य आहे. तुम्ही मुलगी पोटात असताना मारता. अरे ती मुलगी म्हणते, आई आई मी मोठं होऊन तुझी सेवा करेल गाई. आई तुम्हाला मारू नको ना गाई. आई तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करू नको गाई. आई मी वंशाला दीपक चालू गाई. ती मुलगी म्हणते, 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची गाय. 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची गाय. वंशाच्या देवापायी नको पंथी विठुराय. वंशाच्या देवापायी नको पंथी विठुराय. 9 महिने 9 दिवसाची झाली लग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाची झाली लग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्याबाई नको मंदी विजवाई. वंशाच्या दिव्याबाई नको मंदी विजवाई. उद्या तुझ्या गर्भाची ग होईल सासरे ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. तुझ्याची मोकल्या हे वंशाच्या दिव्यापायी
मारू नका ना रे. लोक म्हणतात आम्हाला मुलगी झाली, मुलगी पाहिजे. मुलगा झाल्यावर डॉक्टरलाच पेढे, हा मुलगा झाला. तर डॉक्टर म्हणला मला काय सुख ना दुःख. आणि मुलगी झाल्यावर तोंड टाकतात. तुम्ही कोण होता? अय महिला मंडळ, तुम्ही कोण होता? मुलगीच होता ना. आपल्याला मुलीचा जन्माचा आनंद केला पाहिजे ना. मुलगाच पाहिजे. बूट घालून हलते बापाला. हे कलियुग आहे. आणि जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुऱ्यासी जाए कन्या सासुऱ्यासी जाए कन्या सासुऱ्यासी जाए कन्या सासुऱ्यासी जाए सासुरासी जाय मागे परतुनी पाय. देवा माझी तशी अवस्था झाली जशी मुलगी माहेर सोडताना होते. कन्या सासुरासी जाय. विठाल 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 विठाल. तुकोबाराय म्हणतात देवा ही पंढरपूर
सर्व संतांचं माहेर आहे. आणि ज्ञानोबा नाही म्हणतात जाय, सर्वजण लक्ष द्या, जाई ना गे माय तया तुळजापुरा. असं जमतं का? काय सांगितलं? जाई ना गे माय तया तुळजापुरा नाही होय, पण जाई ना गे माय तया पंढरपुराच का भेटे ना माहेरा आपुलिया. हे सर्व संतांचं माहेर आहे. म्हणजे चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडलिकरामचे बंधू आहेत, रुक्माई आमची माय आहे आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संताचे, हे माहेर संताचे, माहेर संता, हे माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. माहेर संताचे, नवया स्वामी केशवाचे, नवया स्वामी माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. हे पंढरपूर आहे ना, हे सर्व संतांचं माहेर आहे. मग देव म्हणतात तुकोबर आहे, आता मला करमायचं नाही. तुकोबर आहे, आता मला करमायचं नाही. आणि जगाचा बाप म्हणतो तुकोबर आहे, माझ्या भेटीसाठी 2 महिन्यात तू या. नाही देवा, शक्य नाही. मग असं करा, वर्षातून 2 वेळा तरी माझी भेटीसाठी येते. म्हणजे कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका मद. आषाढी कार्तिकी विसरू नका मद. सांगत से आषाढी कार्तिकी विसरू नका मद. जय श्रीराम. सांगत से गोज पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग. तुकोबर आहे, माझ्या भेटीसाठी 2 वेळा तरी येते. म्हणजे कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पंढरपुरामध्ये तुम्हाला पहिलं चंद्रभागेचं दर्शन घ्यावं लागेल डायरेक्ट. पण आपलं नाही, मला देवाचं दर्शन करायचं. तू चुप बस, देवाचं दर्शन भेटतच नाही. मग तुम्ही मोठ्या माणसाच्या तिकडे मुख्यमंत्र्याच्या घरी जावा, आधी त्या सिक्युरिटीला विचार लागतं कुठे आहेत भाऊ मुख्यमंत्री, मध्ये त्या आधी त्यांची परमिशन घेऊन मध्ये जावं लागतं. तसं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, मग पुंडलिक करायची परमिशन घ्यायची, मग भगवंताकडे जायचं. आणि पुंडलिक राय काय साधे नाही, देवाला सुद्धा घरी आणलं होतं त्यांनी. आणि देव परीक्षा घ्यायला आलती त्यांची. सोपं आहे का? आई वडिलांची सेवा करत होते आणि तिकडून आले पांडुरंग. आय पुंडलिका, मी आलोय. मी तुम्ही कोण आहे? अरे जगाचा बाप आहे.
मग मी काय करू? मग मी असा थांबू का? थांबा देवा, व्यवस्था करतो. मग तेव्हा पांडुरंगाने आपल्या हाताजवळची विट घेतली आणि फेकून दिली. त्या विठेवरती उभा टाकला तो सगळ्याचा बाप. नाही नाही नाही, चिंता माई करायची नाही. मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल? तूच पप्पाचे बिस्किट आणते बाई कचाकच. तू पप्पाच्या विषय काय करते? तू मोकळ्याला मनाला जा ना, काय नाही. आणि महिला मंडळाच्या मनामध्ये एकही गोष्ट राहत नाही. म्हणून त्यांच्या ह्याच्यात आहे ना, त्यांच्या भागात महिला मंडळाच्या हार्ट अटॅक कमी. हार्ट अटॅक तुमच्याकडं लई जास्त. माझं कसं होईल? कसं होईल माझं? झालेली गोष्ट तिथंच विसरणे. हार्ट अटॅक नाही येणार. कायला लोड घेतो? आणि म्हातारेपणी यमा 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 यमनला तुलाही साधा नाही. तू वर येऊन ते देवाच्या भोखंडी बसशील. तू खालीच बरं आहे म्हणलं. पाहुणे तिकडून आले. पाहुणे म्हणले चहा. ते नुसतं बसतं खाटावर. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले थोडा दूध. पाहुणे म्हणले थोडी दारू. पाहुणे म्हणले थोडा रसा. नुसतं खात नाही प्यात नाही, पुर्र करतो. आई वडिलांची सेवा करा. आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहेत. ह्या जगतामध्ये आई वडिलांना किंमत नाही. कोणाला किंमत आहे? कोणाला किंमत आहे? उठ तू उठ, घाबरू नको, उठ. हा, कोणाला किंमत आहे? खाली बस. स्वामी तिने जगाचा. आणि आई विना, बोला चला, आई विना भिकारी. बारके बोला, आई विना भिकारी. भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? नाही तुम्ही बोल नका, तुम्ही बोल. आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईने काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर, उठून जाईल ना. एवढा बरबा कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. मग पप्पा मात्र उड्या सांगू लागला, बायकोनं भाजी केली व्हाय? अगं मग छान आहे सॉस. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल. असं होतच असतं. वाण वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, आणि तू वरतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हाटकुळी. तर का दुनिया आई रे आई रे आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे आई रे आई रे बेमान दुनिया.
दुनिया आई रे आई रे आई रे. उठू नका कोणी खाली बसा आल्यावर जाऊ नका. शेवटचे वाक्य जे जे उठते ते उद्या नसतील बा. आता तुम्ही विचार करा पुढचं. एवढं म्हणून सुद्धा थांबत नाही. आई रे बेईमान दुनिया आई रे माँ बाप को कोई ना माने औरत को बेमान साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बेईमान आई रे बेईमान दुनिया आई रे. ह्या जगतामध्ये ना आई वडिलांना किंमतच नाही. सध्या पोर आई वडिलांना मानतच नाही. ज्यावर ते थोडे चांगले विचित्र असतात पोर. गप मने बोलता यांचा काही नेम नसतो. काही टाळे नाही मिळ नाही काही पण जुळवायचं. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला. पप्पा उठ म्हणले. तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, माग काय? तो म्हणा माझी चड्डी फाटली ना म्हणून. येड्या सर तुला दिशा विचारताय आणि तुझे असे उत्तर दिला सर पळून जातील ना. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला आणि तू 15 फळांची नावं सांग. किती किती 15 किती? पाचावर उठ उठ अरे उठ उठ. पाचावर जोरात घाबरायचं नाही बोल जोरात. हा 10 खाली बस. एकावर 5 म्हणजे किती? 15 फळांची नावं सांग. तो म्हणला सर फळांचा नाव आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर नारळ नारळ. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला सर चिक्कू चिक्कू. गुरुजी म्हणले शाबास. थांबले ते पोरगे चित्रवत थांबलं. मग मास्टरने विचार केला ह्यांनी तर 3च फळाचे नाव सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. हे असले पोरा. आता एका गुरुजीने का मुलाला प्रश्न विचारला. पप्पा उठ म्हणले. दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. कुठं दगडाला पोहता येत नाही काय? एकाने सांगितलं तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. म्हणला तुमचा केव्हा झाला? माझा तर रविवारी झाला. म्हणला सर असून खोटं बोलायचं नाही. लाज नाही वाटत का? सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असती. सर म्हणले सकाराम तू लईच बोलतो रे, कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर लई बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार. काय जन्माना आई वडिलांना त्रास, शाळेत गेला गुरुजीला त्रास, लगीन केला सासरवाडीला त्रास आणि मेळा कावळ्याला त्रास. विठाला 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 सध्या पोरं येडी झाली येडी. उठ रे उठ उठ ना उठ 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 रे बरं. मोबाईल पाहतो का? खरं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही. आपलंच गाव आहे. पाहतो ना पाहतो ना का थांबा काय पाहतो मोबाईल मध्ये? गेम पाहतो ना. हा खाली बस खाली बस. येडी झाली पोरं येडी येडी. पहिला लेकरू जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी आय बाबाची आई बाबा कशी डुगमुग फादी वा. भाकरी भाकरी. आता आई काय देते? हा सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल येडी झाली. अरे आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मत आहे तुम्ही? आणि मी मान्य करतो तुम्हाला काम असणार ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही. एक तरी ओवी वाचलं पाहिजे.
हरिपाठात पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरून डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी आणि यसा वरी या टिकेशी। जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार तरच तुम्ही उद्याच्या काळात जगणार, तुम्ही नाही वाचणार तर तुम्ही उद्या नाही असणार। म्हणून थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा। आता या पुरुषांनी तर आता जवळपास लाजच सोडून टाकले। आता एका माणसाने ना संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, संडास बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं, सरळच गेलं आणि व्हॉट्सअप खेळतच गेलं। खाली कधी कार्यक्रम झाला माहीतच नाही। अरे तू काय हे गेलं संडास बाथरूम मध्ये, इंग्लिश भांड होतं, इंग्लिश भांड ते बसलं। आता फोन आला, फोन आता उचलू नाही ना, हो तुझा कार्यक्रम काय चालू आहे बाथरूम मध्ये, तू करतो काय, तू उचलू नाही ना फोन, उचलला हॅलो, ते फोन मला नुसतं आलडायचं हॅलो हॅलो, अरे नाही काय हॅलो हॅलो, अरे चार्जिंग नाही काय, संडास बाथरूम मध्ये बोलायचं ना, त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू हॅलो, अरे नाही काय हॅलो हॅलो, चार्जिंग नाही की काय हॅलो हॅलो हॅलो, संडास बाथरूम बोलच ना, तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज, मग त्या फोनवाल्याला कळालं याचा कार्यक्रम काय चालू आहे। गेलं संडास बाथरूम मध्ये, ते कानात घालायचं काय म्हणतात गण्या, उडतो हा हेडफोन, तू खाली बस, नाही तू 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 3 पिन वापरत जा, म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही। मग ते ना हेडफोन लावून सरळच गेलो आणि त्याला संडासच येईना। मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा, तरी संडास येईना त्याला। मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरी सपनों की रानी कब आएगी, आणि संडास आल्यावर आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, येडी झाली माणसं। आता ते आपल्या मुखेड हवेला आहे ना का, तू रोट्या भेटतात, रोट्या तंदूर रोट्या, 22 रोट्या आणतात काही जण, 22 तंदूर रोट्या। ती माता माऊली घरचं खाती, घरचं, आणि तिला अख्ख्या रात तुम्ही झोपू द्यायचं नाही, तुम्ही नाही बाहेरच्या गावातले अख्ख्या रात झोपू देत नाही बायकोला, आणि घरी आल्यावर फॅन लावला तरी वाज जाय ना, घरातून आलाय का। 22 रोट्या आणतो, आणि ही काय म्हणती, ही नाही मंडळी खुडीची, ही काय म्हणती शेजारच्याला बाईला, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको, माझा नवरा दुपारी 12 वाजता गुर्र 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 करतो, आणि रात्री 1 वाजता पुर्र पुर्र। मी म्हणून राहिली त्यांच्या वासानं, तू असती तर तेव्हाच पळून गेली असती, मग तू का नाही गेली बाई पळून, ऐ म्हातारी विढाला आता उन्हाळा चालू झाला ना, आता उन्हाळा काही पण नवीन काढायचं। आता ती उन्हाळ्यात ते प्रत्येक रस्त्याच्या हवेला ते नांदेड मुखेड, आता ते मठ्ठा आणलंय, मठ्ठा ते मध्ये पांढरं आणि वरून कोथिंबीर काय टाकतात, हे टाकतात का काय माहित मध्ये, हान मठ्ठा हान। एकाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला, 20 गिलास, आणि ते घरी गेला संडास बाथरूम मध्ये बाहेरच आहे ना, उठला की गुर 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 गुर, खाली बसली पुर 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 पुर, उठला की गुर 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 गुर, आणि पप्प्याच्या आईनं 3दा बाथरूम मध्ये जाऊन आले, चहा घ्या, पण उठूनच देना, गुर 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 गुर, पड 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 पड,
आणि पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला, वासूच जाईना. महत्वाचे संस्कार कोणी कोणाला घडवले? जिजाऊ माताने छत्रपतींना घडवले. काल परवा झाली 19 फेब्रुवारी आणि केली का नाही साजरा आपल्या गावात? होय गणू, साजरा केली का? साजरा केलीच पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्या राजानं अख्खं महाराष्ट्र निर्माण केलं, पण त्या राजाला घडवणारी माता जिजाऊ माता. आणि ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये कीर्त लागले वेता छत्रपतींना तत्वान दिली ज्ञानेश्वरांनी गाता, त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आताची माता स्वयंपाक बनती वास पाता पाता आणि पोरगा घालतो लाथा, ती म्हणती चला ना माझा माथान काय करू आता. आता काय करते? आता मग श्वास फिरत उगा स्वरात निर्माण नाही झालं. कशी वाटते माता? इको द्या. हॅलो 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 माझी जाऊने हो माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. सोपं नाही आणि लाया खाऊन जगणारी नव्हती आणि कचकच क्वाटरे हाणणारी नव्हती माऊली.
वजनदार माणसं होती. ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिरायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींना जाऊन भेटायचे. वजनदार माणसं होती. मावळे कसे होते? कोण? शिवाजी महाराज. अरे जे वाराच्या वेळेला घोळतात त्यांचे नाव संताजी. दीड तासा दुश्मन ठाम करतात त्यांचं नाव बाजी. पिसा हायसा जरांतो त्यांचं नाव यसाजी. हासवाला बरोबर कुस्ती खेळतो त्यांचं नाव तानाजी मालुसले सुभेदार. वाघाला फाडतो त्यांचे नाव संभाजी. तुम्हाला सर्वांना एकत्र करत स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. कशी होती भवानी मातेने दिली तलवार? तलवार कशाला म्हणतात? जे धाडतून वार करते तिला तलवार म्हणतात. जे धाडतून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात फक्त एकच राजे झाले त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. इको द्या. कशी होती तुळजा भवानी मातेने दिली तलवार? शिवमाची तलवार चमके. शिवमाची तलवार शिवबाची तलवार शिवमाची तलवार चमके. शिवबाची तलवार एका जागी थांबा. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी. रणात फिरली नात विधी मागाय. धर्मरक्षाला खाली सज्जा भवानी खाली. जुनो मध्याच्या रक्तनीची नाल. तडपत्या बिजलीचा अवतार. महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्र शिवबाची तलवार भवानी मातेने दिली. उभच कापायचे. आणि काही बघत जाऊ नका. सोशल मीडियाला एक नवीन पिक्चर आलाय. पिक्चर नाही ते साक्षात घडलेलंच आहे. संभाजी छावा पिक्चर. थोडं शिका, थोडं त्याच्यामधलं शिका थोडं. संभाजी महाराजांना औरंगजेबनं संभाजी महाराजांना किती त्रास दिला. डोळ्यात घातलं, डोळ्यात इस्तू, पायात घातलं.
आणि औरंगजेबचं नाव तिथं संभाजीनगर झालं आता आणि तिथं औरंगाबाद होतं आणि तिथं सर्वांना मराठी एकत्र येऊन संभाजीनगर ठेवलं. मुसलमानाचं नावच नको काय ना मुसलमानाचं काय ना ठेवतो रे. छावा पिक्चर बघत जा थोडं सोपं नाही वजनदार माणसं होती. आणि हे रक्त कसं आहे अंगामधलं दारू पिऊन डीजे पुढे नाचायचं रक्त नाही. आणि हे रक्त कसं आहे 2 मिनिटं ऐकून घ्या. अरे रक्त कसं आहे 2 मिनिटं ऐकून घ्या. हे रक्त दारू पिऊन डीजे मोडायचं नाचायचं रक्त नाही. हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही. हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. आणि बाजी प्रभू देशपांडे म्हणतात पावनखिंडीतून राजा राजे कानाला या मातीतून आवाज येईल यो बाजी अजूनही खिंडीत लढतो. आणि हे रक्त कसं आहे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 महादेव. आणि असं दुसरं कोणतंही गाव नाही कोणतंही गाव नाही ज्या सप्त्यात शेवटच्या कीर्तनाला अग्निकुंड होता. आणि सगळे महादेवाचे भक्त आहेत सर्वच आलेले आहेत. आपलं नागरालचे तुमचं नाव काय बाबा पण आलेले आहेत. तसे ते कुठे गेले हनुमान बाबा कुठे गेले ते कुठे हातोरी करा बरं कुठे ते पण आलेले आहेत. सर्व मंडळी सुने सावकार पण आलेले आहेत. ते तर वजनदारात माणसं त्यांच्याकडून काय शिकावं लोकांचे मोटरी कसं बंद करावं. असं केली असं जिकडून निघली. सर्वांनी असं मोकळं बसा तर धडपण आल्याने बसू नका. सर्वांनी असं हातोरी करा. काय जणांनी खाली जा हार आलेला या सर्वांनी प्रेमाने भजन करा. ठोकबा हरि जय
वाह क्या बात है वाह कोणी जाऊ नका, कीर्तन आहे आणि 2 मिनिटं थोडं सत्कार आहे, थोडं गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा विचार घेऊनच त्यांनी बोलणार आहे. एकमेव कार्य म्हणजे संताचं आहे. धन्य धन्य या माऊलीचं आणि यांच्या आई वडिलाचं कौतुक या ठिकाणी मी करतो. असो ते आपलं काय म्हणतात त्याला, ते ताशा बँड आणि घोडा बोलवला. ते प्रकाश पाटील हिवरा रे कुठे गेले पाटील? वा वा वा, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. आणि माझ्यावरती प्रेम करणारे सर्वच गावकरी मंडळ, भाऊकी कुठे? भाऊकी पण आहे. आणि आमच्या घरात ज्यांनी लाईट फिटिंग घेतली ते बघा तिथं बसले आहेत बघा. त्यांचं नाव काय? बोडके. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. सर्व गावकरीसाठी पण बाहेरचे गावकरी वाजवा. आता तशी वेळ खूप झाली, आता उरकायचं ना? अय उरकायचं का वाढवायचं? वाढवायचं का उरकायचं? कोणाचं म्हणणे महाराज कीर्तन वाढवा, हातोरी करावे. सोपं नाही, सकाळपासून दुसरं आहे. रोज 3 करतो, पोटासाठी करावं लागतं. आणि काल आम्ही चंद्रपूरला होतो, ते बल्लारशा. आणि त्याच्या आधी आम्ही यवतमाळला होतो, तिथून चंद्रपूरला गेलो. चंद्रपूरहून सकाळी काला होता नाशिक, आणि तिथून जाऊन आलो. म्हणजे कष्ट पाहिजे, फुकट गेला आपल्या बापाची पेन नाही. आणि सर्वच गावकरी प्रेम नव्हतं. आणि काही जरी संकट आलं, त्या संकटला मागं टाकून मला माझ्या गावाचं नाव आणि मला माझ्या आई वडिलांचं नाव चार राज्यात नसून मला दुसऱ्या देशात सुद्धा नाव न्यायचं. आणि गावचं नाव सगळीकडेच मोठं झालेलं आहे.
आणि मला 4 राज्यात कीर्तन करतो. 4 राज्यात नसून तर दुसऱ्या देशात सुद्धा मला जाऊरचं नाव गाजवायचे. आणि आज ज्यांनी मला कीर्तन शिकवलं ते माझे जन्मदाते वडील आलेले आहेत. आणि वडीलच गुरु म्हणजे कसं. 700 वर्ष ज्ञानोबाने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं. तुकोबारायांनी भक्ताचं पीक पिकवलं आणि जन्मदातात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं. मी वडिलांमुळे 4 राज्यात कीर्तन करतोय. माझी वडिलांची ताकद आहे. विठाला सावकार वाढवायचं का संपवायचं? हा म्हणजे त्यांचं ऐकावं लागतं. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र आहेत. आणि तसे जेजेराव पाटील पण आहेत. आत्याईनं पण आले. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. वाढवायचा ना पाटील. तुम्ही म्हणत आपण सावकारचं ऐकवत लागतं. ती शेवटी गावाचे सावकार आहेत. हा आगरी पेरते का? वा वा वा. तसे आपण 4-5 मिनिटं ओढू मग सावकारचं ऐकावं लागतं. तसेच म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. आणि इथं कीर्तनात सुना आलेत काय? हे बघा शिवचपच झालं मोबाईल म्हणजे. ते म्हणलं नगर आहे महाराजांनी नको तुम्ही जावा म्हणले तिकडे. सुना आलेत का? बोला तरी हा तरी म्हणा. सुना आलेत का? अय म्हातारी. जावा आलेत का? जावा जावा कधीच एकीचरण राहावा. त्यांचं नाव जावा. तुम्ही म्हणताना महाराज तुम्ही आधी जावा. जावा. 2 घराची 1 घर करा. एका घराची 2 घर करू नका. सुना थोडे कान खोल की सुना. थोडं सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही लय टणटण उड्या हाणू नका. तुम्ही सुनबाईच्या नावानं खडफोडाचं बंद करा. हिची आई अशी हिचा बाप तसा सांडीत दिला आणि पीसच राहिला. अरे काही एवढी बेकार आहेत का आपण? तुम्ही उलटा फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगात तूच 1 नंबर. निंबू पिलूनच पोहे येणार. फक्त गोड बोला. ही सासूबाई काय म्हणती? सुनबाई येण्याच्या आधी माझ्या डोळ्यात देखत सुनबाईला आणायचे. सुनबाईला आण बाई आण लवकरच आण. तुला अजून सोन्याचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सून आली का मार्च मध्ये तो डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. हे जावरूकरचं वाक्य कधी खोटं नाही ठरलं. थोडं गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईनं ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी आणि घेतलीच भांड्या निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली की साबण खाल्लाच करील पण भांडी आय 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 आरसाच. आजपासून सुनबाईला सासूबाईला आई मला. आता घरी गेले काही काम असलं ना आई तुम्ही माझी आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. म्हातारे म्हणून माऊली जाऊर करचं ध्यानात ठेवलं का काय? आई तुम्ही माझी आत्याबाई नाही. मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याच लेकरू आलंय. सासऱ्याला बापासारखं प्रेम करता सुंदर संसार करतो. मला बी आई म्हणतात तू कशाला चपात्या करते. ओके बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागली. तुझ्यात माझा जीव रंगला. आणि आता जीव कुठं रंगला. इकडं म्हातारी दुरण आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालाया म्हणून हसलंच पाहिजे. आणि तर महिला मंडळ हसलेत ना सज्जे नाहीत. आणि पुरुष मंडळे पण हसले काही हसले नाही.
आणि ते मागचे हसले नाही. लपडा यांचा काहीतरी हसत सुद्धा नाही. यांचे मुळे दुखत काय माहित बा. हसत जा, हसा ना हसा, ह्याच्यात माझा फायदा काहीच नाही. हार्ट अटॅक लगेच. आणि जे हसत नाही ना त्याला देव सुखानं जीव देत नाही. जेवायला बसला आणि चमक निघली. 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख. आणि थोडं हसत जा. आणि ज्याला हसता येतं ना तर 4 माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणजे एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो आणि भीतीला टेकून बसतो आणि उदबत्याच्या वाताच्या नाकातात घुसतो. म्हणून थोडं हसत जा. तशी आता वेळ खूप झाले. उरकायचं ना. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा सुकलिया माय बाळ गुरु पाय. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा जीवना वेगळी मासुळी जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमणी. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज